माहितीच आहे कसे करतात, त्याच्यात काय रॉकेट सायन्स नाहीये. सो ते बनवणार आहे आपण, पण ते जे बनवणार आहे ते बिना तेलाचं बनवणार आहे. काहीच नाहीये. आन्सर इज 10. मी -1 एक मिनिट, पण तरी पण यार -1 मध्ये +1 केलं तर किती होतं? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल व्लॉगर अनिता. सो मी घेऊन आली एक हटके व्लॉग. हा हटके अशासाठी आहे कारण ह्याच्यामध्ये मी काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे. मी म्हणजे आम्ही ना, राईट? कसं आहे शब्द का झाला तेवढा? हे आम्ही कधी झालं? येस, बनवणार मी आहे पण खाणार तर तू आहेस ना, म्हणून ते आम्ही झालंय. सो आम्ही बनवणार आहे, आम्ही म्हणजे मी बनवणार आहे एक अशी आगळी वेगळी रेसिपी जी की मी इन्स्टावरती बघितलेली, रीलमध्ये बघितलेली, आणि ती मला असं वाटलं की व्हाय नॉट आपण ह्याला एक ट्राय दिला पाहिजे. एकदम अशी वेगळी वाटली मला. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते झिरो ऑइल, झिरो असं असतं, झिरो ऑइल रेसिपी आहे ती गाईज. त्याने असं बनवलेलं बिना तेलचं. मी पहिल्यांदाच बघितलं की बिना ऑइलचं असं काहीतरी बनवू शकतं. तो आपण हे ट्राय करणार आहोत. सो मी आता हे बनवायला घेणारच आहे थोड्या वेळात, आणि त्याच्यासाठी हा जरा शूटसाठी मोबाईल सगळा सेट करतोय. झालं काय? तर तुम्हाला सांगते की मी पहिल्यांदाच असं काहीतरी वेगळी डिश ट्राय करणार आहे. होप तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडेल, ही डिश आवडेल, आणि ज्याच्यासाठी करणार आहे त्याला देखील आवडेल. सो लेट्स सी. तो चलिए शुरू करते हैं. तर मी तुम्हाला सांगितलंच नाही की मी आज काय रेसिपी बनवणार आहे. तर ती रेसिपी आहे आपली अंडा फ्राईड राईस. सो एक फ्राईड राईस बनवणार आहे मी, ते पण बिना ऑइलचं, झिरो ऑइल, जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर त्याच्यासाठी आपण घेतला हा कांदा, घेणार आहे एक टोमॅटो, कांदा टोमॅटो घेतलेला आहे. याला मी फटाफट कट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर स्टार्ट करणार आहे आपली आजची रेसिपी. असं नाही दिसत आहे कारण हा ऑफिसला ओके, ऑफिस वेअरिंगला इट इज ओके, बट शादी का हा गाईज लोकांना विचार कसं दिसतंय. मेरे ही इशारों पे चले है वक्त भी, मैं हूँ वो खिलाड़ी जिसने सबको मात दी. मस्त गाणं आहे, मला खूप आवडतं. तर अंडा राईस मध्ये जे ह्याचं अंड्याचं आपल्याला बनवायचं भुर्जी काइंड ऑफ बनवणार आहोत आपण. त्यासाठी मी टोमॅटो, कांदे आणि मिरची कट करून घेतलेली. आता आपण भुर्जीचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कसे करतात, त्याच्यात काय रॉकेट सायन्स नाहीये. सो ते बनवणार आहे आपण, पण ते जे बनवणार आहे ते बिना तेलाचं बनवणार आहे. दॅट इज द मेन रॉकेट सायन्स, काहीतरी डिफरंट आहे. सो आता बनवायला घेणार आहोत. सो हे घेतलंय पातेला. तो बोलू शकता, पातेला बोलू शकता, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. अच्छा. तर गाईज आपण हे पाणी बॉईल व्हायला घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी नॉर्मली आपण बनवताना आधी तेल टाकतो पातेल्यात, पण इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याला एक उकळी आल्यानंतर आपल्याला आपलं हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर पाण्याला उकळी आली होती आणि त्याच्यामध्ये मी कांदे, टोमॅटो आणि मिरची ॲड केलेली आहे. त्याला मी सॉफ्ट होऊ देणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. हे मस्त सॉफ्ट होणार. तर ह्याला व्यवस्थित सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आणि ते सॉफ्ट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपले मसाले तर ते नंतर ॲड करणार आहोत. त्याच्या आधी अंडी ॲड करायची आणि मग मसाले ॲड करायचे. होप बेस्ट होऊ द्या, बेस्ट. माझी इच्छा ही जी रेसिपी आहे ना ती बेस्ट होते, कारण ही आहे बिना ऑइलची आणि मला हे सिद्ध करायचं आहे स्वतःसाठी. स्वतःला सिद्ध करायचं आहे की बिना ऑइलचं देखील भारी जेवण बनवू शकता. सो लेट्स सी कसं बनतंय. खूप भारी बनेल. फुल टाइमपास करता. काय टाइमपास करतोयस तू आतमध्ये? मस्त AC लावलाय आणि मस्त टाइमपास. आणि हे बघा कसलाच पसारा करून ठेवलाय. हे काय करतोयस तू?
अरे जुने कपडे सगळे काढतोय. हा रे काय आहे करतोय जरा. आणि ते करता करता सगळे कपडे घालून बघतोय. लग्नाचं येत नव्हतं मला. हा रेबॅक्स मध्ये घेते तुला. तेरे है इशारों पे चले है वक्त भी. टाइम इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको? तर तुम्हाला दाखवते, तर मी काय केले तुम्हाला दाखवते याच्यामध्ये. हे बघा तुम्हाला दिसतंय का, अंड फोडून टाकलंय गाईज. ते सॉफ्ट झालेलं, जे कांदे टोमॅटो वगैरे आपण टाकले होते पाण्यामध्ये ते सॉफ्ट झालेले बऱ्यापैकी. तर त्याच पाण्यामध्ये जेव्हा थोडं पाणी उरलं त्यामध्ये मी 4 अंडी फोडून टाकलेली आहेत. इथे असं दिसतं. आता ह्याला थोडं ठीक होईपर्यंत आपण हलवत राहणार आहे. म्हणजे नंतर ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार. सी गाईज, तर आपली ही पाण्यामधली भुर्जी बऱ्यापैकी तयार झालेली आहे. आता ह्याचं पाणी आटलं की मला याच्यामध्ये राईस ऍड करायचा आहे. आता मी थोडासा भात टाकतो. 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. तुला कळतं वजन किती ग्रॅमचा भात आहे तो? तो नाही का एका पिक्चरमध्ये 150 रुपये देगा. हा आता स्मेल करून 100 ग्राम है राईस. बस. This much rice is इनफ. सो आता आपल्या भुर्जीमध्ये पाणीवाली भुर्जी आहे, त्याच्यामध्ये राईस टाकला गेलेला आहे. एवढ्या भुर्जीमध्ये तू एवढाच राईस खाणार आहेस? आर यू सिरियस? आर यू सिरियस ऑन दिस? yes 100%. एवढ्या भुर्जीमध्ये तू एवढाच भात अरे खाणार? माझं खायचं तू कर मग ते कालवते पट्ट्यावर. काल अच्छा, हमको सिखा रिया है. एवढ्या भुर्जीमध्ये एवढी सारी भुर्जी होती, त्याच्यामध्ये एवढा 100 ग्रॅम एवढा राईसाने टाकलेला आहे. ह्या वेळेला मला असं वाटतं काश आज गुरुवार नसता तर मी देखील खाऊ शकली असती, तर जास्त राईस टाकता आला असता. मिक्स 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 मिक्स. तर आपली ही डिश बनवून तयार आहे, जी आहे बिना ऑइलचा अंडा राईस. आणि तयार आहे. आता मी चालले ह्याला द्यायला. लेट सी ह्याला कशी वाटते. टेस्ट हाच करणार आहे. सो बघू. तुझ्यासाठी हेल्दी जेवण तयार आहे. पण त्याच्या आधी तुला एक कोडं सॉल्व करायचं आहे. तेव्हा त्याच्यानंतर तुला हे मिळणार. कोडा इज एक कुठला तरी एक नंबर तुझ्या माइंडमध्ये घे. घेतला कुठला पण एक नंबर घेतला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये +1 कर. केला? +2 कर. +3 कर. केला? +4 कर. केला? आता त्याच्यातून जो नंबर तू माइंडमध्ये घेतलेला त्या टोटलमधनं मायनस कर. केला? आन्सर इज 10. का? शक्यच नाहीये. आन्सर इज 10. मी -1 घेतलं. एक मिनिट. पण तरी पण यार -1 मध्ये +1 केलं तर किती होतं? किती शाणा आहे यार तू. पण मी तुला नंबर बोलली, मी तुला प्लस मायनस वाला नाही बोलली. कोणताही नंबर म्हणजे प्लस मायनस काय बोलू? तसं नाही. 1 to 100 मधला नंबर घ्यायचा. नाही घे ना यार, एकदा घे ना प्लीज प्लीज एकदा घे ना. आपका नॉलेज तो कमाल का है भाई. कहा ते पण टाकायचं आता सांग. हा टाकणार. +1 to 100 मधला घे. मायनस प्लस काय नंबर नाही घ्यायचा. 1 to 100 मधला एक नंबर घेतला, घेतलं. त्याच्यामध्ये +1 कर, +2 कर, +3 कर, केलं. +4 कर. केलं. आणि त्याच्यात त्या टोटल मधनं मायनस कर तू जो नंबर माइंड मध्ये घेतलेला तो. केला? आन्सर इज 10. कसं काय? ओव्हर ऍक्टर साला. कसं आहे यार, तुम्हाला फर्स्ट मध्येच मला जिंकायचं होतं. -1 घ्यायची काय गरज होती तुला? दिमाग. तुला तू बघितली रील कोणाची तरी, मग तुला कसं कळलं की मी असं आता असे क्वेश्चनला असं असं मला आधी कधीपासून येते. शाळेत होतो काही तेव्हा हे असं हे करायचं ट्रिक्स. तेव्हा- प्राचीन काळापासून तू हुशार आहेस एकदम. मी जन्मापासून हुशार आहे. अच्छा, प्राचीन कुठल्या इसवी सणा साली पासून तू हुशार आहेस. ठीक आहे, चल आता हे घे, ट्राय दिस अँड सांग मला कसं झालंय. स्पून बिन काय नाही मिळालं, हाताने खायचं. बायकोच्या हातचं माझ्या आवडीचं येस. अंडा राईस तो पण फ्री. येस. नाही मला पण ट्राय करायचं होतं यार, पण आज थर्सडे. चांगलं झालं.
मी नंतर नेक्स्ट टाइम ट्राय करून खाऊ शकतो असं आहे ना. मिशन सक्सेसफुल गाईज. सो ओव्हरऑल ह्याला आवडलेला आहे आणि पाहिजे होता एक. आता नाही ना होत बरोबर. कशातच जातो ना आणला. किती नाटके यार, नवऱ्याची किती नाटकी असतात. सो आपलं जे आपण करणार होतो डिश सक्सेसफुल झालेली आहे. त्याला स्पून देते. हा जो स्पून मी मिक्स करायला यूज केलेला होता ते जास्त. तर जे आपण बनवलेलं आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे, छान बनलेलं आहे, याच्या आन्सरवरून कळलेलं आहे. तर आता हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. आणि जो कोणी चॅनलवर असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन ब्लॉगसाठी, अशाच अपडेटसाठी. आणि लाईक करा. ब्लॉग आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि रेसिपी आवडली तर नक्की सांगा. ही रेसिपी युनिक अशी डिश तुम्हाला कशी वाटली बिना ऑइलची. म्हणजे जे फिटनेस फ्रीक आहे ते ही रेसिपी ट्राय करू शकतात गाईज. तुम्ही देखील ट्राय द्या याला. कशी वाटली नक्की सांगा. आम्हाला तर खूप आवडली. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकर असतो. तोपर्यंत बाय.